नमस्कार. इंग्रजी शिकण्याचा प्रवास अनेकांसाठी हा खूप खास असतो, नाही का? आज आपण मराठी बोलणाऱ्यांसाठी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याचा एक सरळ, सोपा मार्ग पाहणार आहोत. आणि हा मार्ग काही सिद्ध टिप्सवर आधारित आहे. चला तर मग सुरुवात करूया. हा प्रश्न अनेकांना खूप ओळखीचा वाटेल. इंग्रजी बोलायला लागलं की मनात धाकधूक होते, चुकण्याची भीती वाटते, लोक काय म्हणतील याची चिंता वाटते, बरोबर? पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही भावना खूपच सामान्य आहे आणि चांगली गोष्ट ही आहे की यावर आपण सहज मात करू शकतो. कोणतीही भाषा शिकताना व्याकरण किंवा शब्दसंग्रहाच्याही आधी एक गोष्ट लागते, ती म्हणजे आत्मविश्वास. हे आपल्याला जमणार आहे हा विश्वास मनात पक्का बसणं हीच आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. एक साधा पण खूपच पॉवरफुल विचार आहे हा. आपल्या चुकांना शिकण्याची संधी मानायचं. अनेकदा आपल्याला चुकांचीच तर भीती वाटते, पण खरं पाहिलं तर प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते. ती प्रगतीची एक पायरीच असते. त्यामुळे चुकांना घाबरण्याऐवजी त्यांचं स्वागत करायला हवं. तर मग हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करायचं? काही एकदम सोप्या गोष्टी आहेत. अगदी एकटा असताना सुद्धा स्वतःशी मोठ्याने इंग्रजी बोला. आरशासमोर उभं राहून बोलण्याचा सराव करा. याने संकोच कमी होतो. कुणी टीका केली किंवा हसलं तर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःच्या क्षमतेबद्दल नेहमी सकारात्मक विचार करायचा. एकदा का आत्मविश्वासाचा पाया पक्का झाला की मग वेळ येते आपली साधने तयार करण्याची. ही साधने म्हणजे काय? तर आपला शब्दसंग्रह आणि व्याकरण याच साधनांच्या मदतीने आपण इंग्रजी भाषेची एक पक्की इमारत उभी करू शकतो. आता व्याकरणाचं नाव ऐकून घाबरायचं काहीच कारण नाही. उलट एक गंमत सांगतो. काही बाबतीत इंग्रजी व्याकरण हे आपल्या मराठी व्याकरणापेक्षाही सोपं आहे. इंग्रजीमध्ये वाक्याची रचना तुलनेनं सरळसूट असते आणि अक्षरही कमी आहेत. हा विचारच आपल्याला एक पॉझिटिव्ह स्टार्ट देतो, नाही का? इंग्रजी वाक्याचा जो मूळ गाभा आहे ना, तो खूपच सोपा आहे. फक्त 3 गोष्टी क्रमाने लक्षात ठेवायच्या आहेत. पहिला येतो कर्ता म्हणजेच सब्जेक्ट, मग येतं क्रियापद म्हणजे वर्ब, आणि शेवटी कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. बस. आय ईट ॲन ॲपल. पाहिलं? बहुतेक वाक्य याच रचनेवर आधारित असतात. किती सोपं आहे हे. आता शब्दसंग्रह कसा वाढवायचा? त्यासाठी काही सवय लावून घेणं खूप फायद्याचं ठरतं. जसं की रोज थोडं का होईना पण इंग्रजी पुस्तकं किंवा वर्तमानपत्र वाचायची, इंग्रजी रेडिओ ऐकायचा, एखादा नवीन शब्द भेटला की लगेच डिक्शनरी वापरायची. अगदी घरातल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंची इंग्रजी नावं शिकण्यापासून आपण सुरुवात करू शकतो. आणि ही एक खूप महत्त्वाची आणि दिलासा देणारी गोष्ट आहे. व्याकरणाचे सगळेच्या सगळे नियम पाठ करत बसण्याची अजिबात गरज नाही. जे महत्त्वाचे नियम आहेत ते समजून घेऊन त्यांचा वापर करण्यावर जास्त लक्ष द्यायचं. कारण भाषा ही वापरून शिकली जाते, नियम पाठ करून नाही. आत्मविश्वास आला, आवश्यक साधने गोळा झाली. आता पुढचा टप्पा येतो सरावाचा. कारण ज्ञान आणि कौशल्य यातला फरक सरावच निर्माण करतो. प्रगती तेव्हाच होते जेव्हा रोज सराव केला जातो. त्यामुळे आता आपलं लक्ष सरावावर केंद्रित करायचं आहे. फक्त 10% हा आकडा खूप साधा वाटतो, पण तो खूप परिणामकारक आहे. आपलं ध्येय अगदी सोपं आहे. दिवसभरात आपण जेवढा वेळ मराठी बोलतो त्याच्या फक्त 10% वेळ इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करायचा. ही छोटीशी सवय सातत्याने ठेवली तर प्रगतीमध्ये खूप मोठा फरक पडतो. आणि हो, सराव म्हणजे काहीतरी कंटाळवाणं काम असायला हवं असं नाही. तो मजेदारही असू शकतो. सबटायटल्स लावून इंग्रजी सिनेमे पाहणं हा एक उत्तम मार्ग आहे. मित्र आणि कुटुंबासोबत न लाजता जमेल तसा इंग्रजीत बोलायचं. 1 मिनिट टॉपिकसारखी पद्धत वापरता येते. म्हणजे काय तर कोणत्याही एका विषयावर 1 मिनिट बोलण्याचा सराव करायचा किंवा अगदी दिवसभरात काय काय घडलं हे इंग्रजीत सांगण्याचा प्रयत्न करायचा. आता आपण आलोय शेवटच्या आणि सर्वात प्रगत टप्प्यावर. ही एक मोठी उडी आहे. मराठीत विचार करून त्याचं भाषांतर करण्याऐवजी थेट इंग्रजीतच विचार करायला सुरुवात करणं. खरी फ्लुएन्सी म्हणजे बोलण्यातली सहजता ही याचमुळे येते. बघा, बोलण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला जो थोडा हळू आहे. मनात मराठी विचार येतो, मग आपण त्याचं भाषांतर करतो आणि मग इंग्रजी वाक्य बोलतो. दुसरा मार्ग जो एकदम प्रवाही आहे. मनात विचार आला की तो थेट इंग्रजी वाक्यातच तयार होतो. आपलं ध्येय आहे हा दुसरा प्रवाही मार्ग साधणं. मग आपल्या मेंदूला ही थेट इंग्रजीत विचार करण्याची सवय कशी लावायची? त्यासाठी ह्या 3 सोप्या पायऱ्या आहेत. आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू दिसतात त्यांना मनातल्या मनात इंग्रजी नावं द्यायची. दिवसभरात आपण जे काही करतो त्याचं मनातल्या मनात इंग्रजीत वर्णन करायचं. आणि आपल्या दिवसाचं नियोजनसुद्धा इंग्रजीत करण्याचा प्रयत्न करायचा.
आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो तर यामुळे बोलण्याचा वेग आपोआप वाढतो, एकदम नैसर्गिकरित्या. कारण भाषांतर करण्यासाठी जो वेळ लागतो तो पूर्णपणे वाचतो. विचार थेट शब्दांमध्ये रूपांतरित होतात. तर मग या सगळ्या पायऱ्या आता आपल्यासमोर आहेत. आत्मविश्वास मिळवणं, योग्य साधनं तयार करणं, रोज सराव करणं आणि थेट इंग्रजीत विचार करण्याची कला शिकणं. हा प्रवास अवघड नाहीये, फक्त सातत्य खूप महत्वाचं आहे. मग प्रश्न एकच आहे, या इंग्रजीच्या प्रवासाची सुरुवात आज होणार का?